गुड मॉर्निंग ट्रेडर्स. रॉयल प्रो ट्रेडर्स मध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे 17/1/2026. 8:52 झालेले सकाळचे. काल रात्री लेट झाल्यामुळे आपण काल व्हिडिओ नाही बनवला, त्यामुळे मॉर्निंगला अर्ली मॉर्निंग आपण व्हिडिओ बनवतोय. तर आज सॅटर्डे आहे. आज इंडियन मार्केट, कमोडिटी मार्केट आणि फॉरेक्स मार्केट हे तिन्ही बंद असतं. आज फक्त क्रिप्टो चालू असतं. क्रिप्टोचे मार्केट 24/7 चालू असतं. ठीक आहे. आपण कालचे काही ट्रेड्स आहेत ते अनालिसिस आपण सांगणार आहे. त्याचबरोबर आज मॉर्निंगला आपण काही ट्रेड्स घेतलेले ते आपण शेअर करणार आहे. तर आपण बघूयात चला कसे झालेत. काही इलेक्शनच्या वोटिंगचे रिझल्ट्स होते, त्यामुळे मार्केटमध्ये काय मोमेंटम आले इंडियन मार्केटला किंवा निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सला. आपण 3 ह्याच्यात केले ट्रेड इंडियन मार्केटच्या. त्याचबरोबर गोल्डमध्ये केलं आणि क्रिप्टोमध्ये केले. चला ते ट्रेड बघूया. व्हिडिओ छोटासा असेल, पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, चलो. आता बँक निफ्टीमध्ये आपण काल असा इकडे बायचाच एक ट्रेड घेतलेला आहे. इकडे ही मोठी कॅन्डल होती, बाय आलेला आहे. तर आपण ह्या कॅन्डल आपण बाय घेतलेलं, मॉर्निंगची पहिलीच कॅन्डल होती ती. कॅन्डलचा आपण कसा केला, ही कॅन्डल क्लोज झाली, त्यानंतर आपण काय केलं, वेट केला. ही रेड कॅन्डल आहे ना, ही खाली आली. या कॅन्डल नंतर ही सेकंड ग्रीन कॅन्डल बनायला चालू झाली ना, सॉरी फोर्थ कॅन्डलला आपण एंट्री घेतलेली, ह्या चौथ्या कॅन्डलला इथे एंटर केलेलं आहे. स्टॉप लॉस आपण इथे लावले 205 पर्यंत. स्टॉप लॉस मोठा होता कारण की ही कॅन्डल पण मोठी होती. ह्या कॅन्डलच्या लोला लावलाय. एक्झॅक्टली ह्या दोन्हीच्या मध्ये लावला असता तरी चालला असता, पण आपण जरा सेफर साईडला लोला लावलेला आहे कॅन्डलच्या, आणि इथून आपण हा ट्रेड पकडलेला आहे. आपण टार्गेट ठेवले हे ब्ल्यू, पण अजून काही ते टार्गेट पर्यंत काही गेलेलंच नाही. आता तर मार्केट बंदच झालंय, पण ह्या टार्गेट पण गेले नाही. ऍक्च्युअल मध्ये 205 आपण स्टॉप लॉस लावलाय, त्याच्या अगेन्स्ट टार्गेट ठेवले 723. बघूया आता मंडेला मॉर्निंगला मार्केट ओपन झाल्यानंतर टार्गेट होते का स्टॉप लॉस जाणार नाही, की आपण इथं आहे ना, या इथे एका लेवलला, ह्या झोनला आपण इथे 50% क्वांटिटी बुक केली. तिथे एक सेकंड मार्क करतो. इथे आहे ना, इथे आपण 50% क्वांटिटी बुक केली, कारण की इकडे आहे ना, इकडे 2-3 रेजिस्टन्स होते. इथे बघू शकता, आता हे दिसणार नाही इथे वगैरे, इथे रेजिस्टन्स आहेत. त्या रिगार्डिंग आपण इथे 50% क्वांटिटी बुक केलेली आहेत इथे. त्यानंतर मार्केट इथे साईडवेज झाले. बघू आता, जरी आपला इथं जरी ट्रेड रिव्हर्सल झाला, इकडे आला, तरी आपला काय स्टॉप लॉस गेला तर आपण प्रॉफिटमध्ये जाणार आहे. कारण की आपण इकडे बघा 205चा स्टॉप लॉस ठेवलेला आहे. त्याच्या अगेन्स्ट आपण 410चा आपण हे केले, म्हणजे ऑलमोस्ट डबलची आपण क्वांटिटी बुक केलेली आहे तिथे. त्यामुळे इथे काय लॉसमध्ये जाणारच नाही आपण. 50% क्वांटिटी. निफ्टीमध्ये बघू शकता. निफ्टीमध्ये इथे एक सेल एंट्री आलेली आहे, इथे सेल सिग्नल आलेले आहे. सेल सिग्नल 12:24 आसपास आला. 27 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. हे एंट्री प्राइस आहे त्याची, म्हणजे सेलिंगची एंट्री प्राइस आहे. आणि त्याच्यावरती एक्झॅक्टली आपण स्टॉप लॉस छोटा झोन होता, 27 पॉईंटचा छोटा स्टॉप लॉस होता. आणि त्याच्या अगेन्स्ट आपण हा टार्गेट ठेवलं, हे टार्गेट ठेवलं सेकंड वाला, कारण की हा सेकंड वाला जरा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तेव्हा हा टार्गेट ठेवलेला आहे. 179चं टार्गेट आहे. 1:6 हा ट्रेड आहे. इथं आपण 50% क्वांटिटी काल बुक केली त्या कॅन्डलच्या इथे, कारण की इथे एक हे होता, काय म्हणतात, रिजेक्शन घेतलेले. इथून बाईंग आलेली, त्यामुळे इथून आपण एक 50% क्वांटिटी हे करून होल्ड केलेली. हा पण ट्रेड जरी उद्या नाहीच झाला तरी हा काय आपला लॉस मध्ये जाणार नाही, स्टॉप लॉस करत गेला तरी. रिझन बघा, 27 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला, त्याच्या आधीच आपण कितीला 50% क्वांटिटी बुक केली बघा, 110 पॉईंट्सला 50% क्वांटिटी बुक केली, तेव्हा हा पण लॉस मध्ये जात नाही. ओके, चला आता आपण बिटकॉइनचं बघू शकता. बिटकॉइनला आजचा आपण केलाय, आपण कालचा बद्दल एक्सप्लेन करू. काल आपण काय केलेलं आहे बघा. काल इथे एक बाईंग एंट्री आलेली आहे मॉर्निंगला 11 AM ला. त्याच्या इथे एंटर केलं, त्याच्या झोनच्या खाली एक्झॅक्टली आपण स्टॉप लॉस ठेवला. 168.2चा स्टॉप लॉस ठेवला आहे. आणि टार्गेट हे ठेवलेलं, कारण की ते एक रेजिस्टन्स होता. इथून सेलिंग पण शार्पली आलेलं, त्यामुळे हाच आपण टार्गेट ठेवलं. टार्गेट आपलं इथे अचीव्ह झालेलं आहे. मिड नाईटला ॲटो स्क्वेअर अप झाले 2:30 AM ला, कारण की इथं आपण टार्गेट लावून सोडून दिलेलं. हा पण इथे रिव्हर्सल आला, पण आपला स्टॉप लॉस का गेलेला नाही, बघू शकतो. इथे आला स्टॉप लॉस, आपला खाली होता, झोनच्या खाली होता, अर्ध्यातूनच गेला. पण इथे एखाद्याला जरी हा एंट्री नसेल भेटली, एखाद्याला इथे पण एंट्री करू शकतो. इथे एक डबल कन्फर्मेशन झाली. हा एक झोन आणि सेकंड झोन एक क्रिएट झाला, बाईंग सिग्नल आला. पण हा मिड नाईटला आलाय, 1:42 AM ला आला. तर एखाद्याला घ्यायचं म्हणून घेऊ शकतो. इथून बाईंग बघा कसं फास्ट बाईंग झाली मिड नाईटला. ठीक आहे, हा झाला ट्रेड बिटकॉइनचा. 1:4चा झालेला आहे. त्यानंतर आता हा एक चालू आहे, मॉर्निंगला 7:06 घेतलेला आहे आपण. मॉर्निंगला उठल्या आपण ट्रेड आज घेतलेला आहे. तर याचा विषय कसा होता, आज
सॅटर्डे खूप सारे ट्रेडर सुट्टीवर असतात, बाकीचे मार्केट्स बंद असतात, लिक्विडिटी मार्केटमध्ये कमी असतात, तेव्हा मोमेंटम एकदम स्लो असते. तर इथं हा ट्रेड घेतल्यानंतर आपण इथं 50% क्वांटिटी ठेवलेली बघा, कॅन्डलचा लो आहे ना, या कॅन्डलची इथे 50% क्वांटिटी आपण बुक केली इथं. त्यामुळे हा आपला ट्रेड काय आपला लॉसमध्ये जात नाही. जरी स्टॉप लॉसकडे गेला तरी लॉस जात नाही. इथं आपण 50% क्वांटिटी बुक केली. टार्गेट हे ठेवले, हा सपोर्ट ठेवलेला. कालचा जो सपोर्ट वरून एंट्री बाईंग आले ना, तोच सपोर्ट ठेवलाय ह्याचा. आपण 78.5चा स्टॉप लॉस ठेवला, त्याच्या अगेन 654.5चा आपण टार्गेट ठेवले. 1:8च्या वरती आपलं रिस्क रिवॉर्ड आहे. आपण ट्रेड चांगला होईल. झाला तर वेळ लागेल, बघू याचं काय आहे टार्गेट होते, स्टॉपला जातो तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करू त्याच्या. इथेरियमचं काही नाहीच आहे. आता एवढी काही मुवमेंट नाही, बाईंग आली पण आपण काही घेतलेली नाही, की बिटकॉइन सेलिंग मध्ये इथेरियमला बाईंगला घेण्यात अर्थ नाही. कारण की ते कसं आहे, बिटकॉइन क्रिप्टो मार्केटचा लीडर आहे आणि बिटकॉइनवर ऑलमोस्ट बाकी क्रिप्टो करन्सी फॉलो करतात. म्हणजे त्याला तो जर सेलिंग मध्ये असेल तर बाकीच्या करन्सी म्हणजे इथेरियम वगैरे बाईंगला घेण्यात अर्थ नाही. त्यामुळे आपण हा काय बाय ट्रेड घेतलेलाच नाही. सोलानामध्ये सेलिंगच आहे, कारण की बिटकॉइन सेलिंग आहे आणि इथे एक चांगला एक सेल एंट्री भेटलेली. सो हा आपल्या म्हणजे ट्रेंड प्रमाणे म्हणा आणि आपल्या सेटअप प्रमाणे पण भेटलाय. ते आपल्याला कॅन्डलच्या क्लोजिंगला आपण एंट्री घेतलेली आहे आणि इथं 50% क्वांटिटी बुक करणार आहे, अजून केलेलं नाही. हा रिस्क फ्री ट्रेड झालेला नाहीये, त्याच्यात आपला स्टॉप लॉस पण जाऊ शकतो. बघूया आता, कारण की इथं आपण 50% क्वांटिटी ह्या लोला करणार बुक. बघू, अजून याचा रिस्क फ्री केलेला नाही आपण. ठीक आहे, आणि हा एक एक्झॅक्टली हा टार्गेट ठेवला फायनल 163चं ठेवले, या सपोर्ट जोडला. बघू आता हा पण. क्रूड मध्ये आपण काही ट्रेड केलेला नाहीये, ह्याच्यात पण नाही केलेला. डीजे मध्ये फिन निफ्टी मध्ये इथे आलेला ट्रेड, बट कॅन्डल मोठी होती, स्टॉप लॉस मोठा होता, त्यामुळे हा पण इग्नोर केलेला ट्रेड. सेन्सेक्स म्हणजे काय माहिती का, बीएससी ला सेन्सेक्स बोलतात. इंडियाचा सगळ्यात जुना इंडेक्स आहे, म्हणजे निफ्टी वगैरे त्याच्या पण आधीचा आहे जुना सेन्सेक्स आपला इंडेक्स आहे. त्यामुळे हा इंडेक्स जुना आणि मोठा आहे. तर ह्याच्यात आपण आपल्याला काल एक सेल एंट्री भेटलेली इथं 12:24 PM ला, आणि एक्झॅक्टली वरचा स्टॉप लॉस ठेवला 92.19चा स्टॉप लॉस ठेवलेला आहे. आणि याच्यानंतर आपण बघा टार्गेट कुठे ठेवलंय. टार्गेट हा ठेवलाय ब्ल्यू लाईन. हा का टार्गेट ठेवलाय त्याचा रिझन पण सांगतो. कारण की इथे नाही, हा गॅप आहे, हा गॅप फिल व्हायला येणार, हा गॅप इकडे फिल व्हायला येणार, आणि त्याचबरोबर इथे एक सपोर्ट आहे, सेकंड रिझन. त्यामुळे हा एक्झॅक्टली ब्ल्यू लाईनचं टार्गेट ठेवलंय. 1:5.93 ऑलमोस्ट 6 हे टार्गेट आहे. इथे आपण 50% क्वांटिटी बुक केली कालच्या लोला. त्यामुळे हा पण ट्रेड आपला लॉसमध्ये जाणार नाही, कारण की आपण 92.19चा स्टॉप लॉस लावलाय, त्याच्या आधी 50% क्वांटिटी कितीला केली आपण ठीक आहे, बघू शकतो. 350च्या आसपास आपण केलेले आहेत. त्यामुळं 349ला बुक केले पॉईंटला, त्यामुळे हा तर आपला जातच नाही आपला ह्याच्यात लॉसमध्ये. तर बघा, ह्या अशा गोष्टी खूप इझिली तुम्हाला शिकायच्या असेल, समजून घ्या, आणि शिकायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर क्रिप्टोमध्ये तुम्ही सॅटर्डे संडे तुम्हाला सुट्टी असते, नाहीतर अदरवाईज इव्हिनिंगला संध्याकाळी फ्री आहे, मॉर्निंगला अर्ली मॉर्निंग फ्री आहे, तर तुम्ही ट्रेड करू शकता. ऑफिस करताय, कॉलेज करताय, परत बिझनेसेस करताय. कोणाला कसं असतं, बिझनेसमधून दिवसभर वेळ नाही भेटत, कॉलेजमधून जॉबवरून वेळ नाही भेटत, अर्ली मॉर्निंग करू शकता, इव्हिनिंगला करू शकता, संध्याकाळी घरी आल्यानंतर. त्याचबरोबर सॅटर्डे संडे फ्री असतो, नाहीतर सुट्टीच्या दिवशी तुम्ही करू शकता. क्रिप्टो 24x7 चालू असतो, त्यामुळे ते पण करू शकता. हे बघा, मोमेंटम तुमच्या समोर चालू आहे, मार्केट मोमेंटम येते. इथं आपण 50% बुक करून आपलं रिस्क करून ठेवणार. त्यामुळे कोणाला शिकायचं असेल तर मेसेज करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आता ह्याला पण इथे आता हे होईल, सेलिंग येईल, सगळ्या सेलिंग येईल. ठीक आहे, आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा, टेलिग्रामला फॉलो करा ग्रुपला, आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामला फॉलो करा. काही समज नसेल तर कॉमेंट्समध्ये टाका, व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे, थँक्यू.